साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। रिधूर तालुका जळगाव येथील तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आपल्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते। आतापर्यंत हनुमानाची मूर्ती दगड किंवा पीओपी पासून साकारण्यात आलेली होती, मात्र भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची 8 फुटांची मूर्ती संपूर्ण विश्वात इथेच पाहायला मिळेल। विशेष म्हणजे उन्हाळ्यात देखील मूर्तीवरील लोणी वितळत नाही। उंच गाभारा असलेल्या मंदिरासह येथे भव्य सभा मंडप असून भक्तांच्या श्रद्धेचं पवित्र तीर्थक्षेत्र अवचित हनुमान नवसाला नक्कीच पावणारा आहे, ही श्रद्धा भक्तांमध्ये आहे। अवचित हनुमान मंदिरालगत कधी काळी खूप मोठे वडाचे झाड होते। त्याखाली आजूबाजूच्या परिसरातील गुराखी त्यांची जनावरे चारण्यासाठी येत आणि तिथेच झाडाखाली थोडी विश्रांती घेत। अशातच एका गुराख्याला स्वप्न पडले की वडाच्या झाडाखाली एक हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे। जमीन खोदून मूर्ती वर काढल्यावर तिची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर गावाचे कल्याण होईल असा दृष्टांत त्याला मिळाला। जवळपास सर्वच गुराख्यांना स्वप्नात तसा दृष्टांत मिळाल्यावर गावात चर्चा सुरू झाली। त्या दृष्टीने गावकऱ्यांनी वडाच्या झाडाखाली खोदकाम केले, पण गावातील मोठ्या जमीनदाराने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला। मात्र काही दिवसांनी जमीनदारालाही स्वप्नात हनुमानाचा दृष्टांत मिळाला। शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनी जमिनीतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढून तिची त्याच ठिकाणी बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। अचानक प्रगटलेल्या हनुमानाला तेव्हापासून अवचित हनुमान असे संबोधले जाऊ लागले। गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे नातेवाईक मुक्कामाला थांबले। त्यांनी त्यांची दूध न देणारी म्हैस पूर्ववत दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवे असे बोलून त्यांनी अवचित हनुमानाला साकडे घातले। त्यानंतर हनुमानाचा चमत्कार म्हणावा की काय म्हणून त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी दूध दिले। त्यानंतर सदर व्यक्तीने लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिरावर येण्यासाठी निघाले, मात्र येताना त्यांना अंधार झाल्याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून त्या दिवशी नातेवाईकांकडेच मुक्काम केला। त्याच रात्री त्यांच्याकडे ते सगळे मुक्कामी थांबले। त्यांच्या घराला अचानक आग लागली। आगीत सगळे काही जळून खाक झाले, पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जसेचे तसे राहिले। त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले। तेव्हापासून प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढवण्याची प्रथा सुरू झाली। लोण्यापासून साकारलेल्या मारुतीच्या मूर्तीवर दरवर्षी लोणी लावले जाते। मूर्ती लोण्याची असली तरी त्यावर कोणताही प्रकारचा परिणाम जाणवून येत नाही। विशेष म्हणजे उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमान हे 43 ते 45 अंश सेल्सिअस जवळ कायम असते। या तीव्र उन्हाच्या झळांमध्ये देखील मूर्तीवरील लोणी वितळत नाही।